व्हॉट्सअपमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। व्हॉट्सअपवर चॅट करत सतत का बोलते असं म्हणत मनात राग धरून पतीनं दारूच्या नशेत पत्नीला गळफास देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय। या प्रकरणी पती विकी रमेश सोनवणे आणि सासरे रमेश तुकाराम सोनवणे यांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पत्नी नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपवर चॅटिंग करत असायची। हाच राग मनात धरून आरोपी पती विकी रमेश सोनवणे याने पत्नीच्या गळ्याला दोरीचा फास लावला आणि सिलिंग फॅनला दोरी बांधून पत्नीला खुर्चीवर उभं करत खुर्ची खाली ढकलून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। पत्नीचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली। गळ्याला गंभीर जखम असल्यानं सध्या महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। आरोपी विकी रमेश सोनवणे हा लष्करात असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे। या घटनेप्रकरणी पती विकी रमेश सोनवणे आणि सासरे रमेश तुकाराम सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अद्यापही आरोपींना अटक करण्यात आली नाही। प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्टफोन आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे। व्हॉट्सअप हे अत्यंत महत्त्वाचं साधन झाल्यानं ते जपून वापरावं अशी भावना व्यक्त केली जाते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।